नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीला YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सोबतच आपल्या Instagram आणि Facebook अकाउंटला फॉलो करून घ्या. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे व्हिडिओ घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 आणि 5 मेचा व्हिडिओ एकत्र घेणार आहोत. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाल्याच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेने WHO ने नुकतीच 5 किलो पर्यंतच्या नवजात शिशूंसाठी कोणत्या पहिल्या मलेरिया विरोधी औषधाला प्री क्वालिफिकेशन मान्यता दिली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, आर्टेमेदर फ्ल्युमेफॅन्ट्रिन. प्रश्न क्रमांक 2, आयर्लंड मधील कार्लो येथे पार पडलेल्या IBSF जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद 2026 चे विजेतेपद कोणी पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सौरव कोठारी. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात एडविन ल्युटियन्स यांच्या पुतळ्याच्या जागी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सी राजगोपालाचारी. प्रश्न क्रमांक 4, एप्रिल 2026 मध्ये जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी चेअरमनपदी कोणत्या भारतीय खेळाडूची नियुक्ती झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, PV सिंधू. प्रश्न क्रमांक 5, भारताची पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन B28 बेंगळुरू येथील कोणत्या प्लांट मध्ये तयार केली जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे BEML आदित्य प्लांट. प्रश्न क्रमांक 6, गुगल क्लाउड इंडियाद्वारे देशातील पहिल्या AI हबची आधारशिला कुठे बसवण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 7, भारताचा पहिला लिथियम आयन बॅटरी पुनर्चक्रण रिसायकलिंग प्रकल्प उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी सुरू झाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सिकंदराबाद म्हणजेच बुलंदशहर. प्रश्न क्रमांक 8, जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2026 मध्ये भारत 180 देशांच्या यादीत कितव्या स्थानावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 157व्या. प्रश्न क्रमांक 9, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2026 नुसार भारताच्या क्रमवारीत 2025 च्या तुलनेत किती अंकांची घसरण झाली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 6 अंकांची. प्रश्न क्रमांक 10, रिपोर्ट्स विदाउट बॉर्डर्स म्हणजेच RWB ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, पॅरिस. प्रश्न क्रमांक 11, अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या ऑप्टोसार उपग्रहाचे नाव काय आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मिशन दृष्टी. प्रश्न क्रमांक 12, 2026-27 या वर्षासाठी संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बैजयंत जय पांडा. प्रश्न क्रमांक 13, मिथ्राक नावाचा AI आधारित कॅमिकाझे म्हणजेच आत्मघाती ड्रोन कोणत्या देशाने विकसित केलेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, तुर्की. प्रश्न क्रमांक 14, संपूर्णपणे कागद विरहित म्हणजेच पेपरलेस न्याय व्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सिक्कीम. खूप महत्वाचा प्रश्न आहे, याला स्टार किंवा IMP कोट करून ठेवा, कारण संपूर्णपणे कागद विरहित म्हणजेच पेपरलेस न्याय व्यवस्था असणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे सिक्कीम. प्रश्न क्रमांक 15, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच कोणाची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर R बालसुब्रमण्यम आणि डॉक्टर जोरम अनिया म्हणून ऑप्शन सी, वरील दोन्ही A आणि B असं या प्रश्नाचं उत्तर आहे. या दोघांना नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची नुकतीच नियुक्ती केलेली आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन MOA च्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ हे भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार आहे. मोदी सरकारमध्ये ते राज्यमंत्री आहे, केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आहेत, आणि आता त्यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 17, भारतातील पहिले खासगी अवकाश शहर स्पेस सिटी कोणत्या राज्यात उभारले जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे आंध्र प्रदेश, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 18, आंध्र प्रदेशात उभारल्या जाणाऱ्या पहिल्या खासगी अवकाश शहर प्रकल्पात कोणती कंपनी रॉकेट निर्मिती करणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्कायरूट एरोस्पेस, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 19, भारतातील पहिले खासगी अवकाश शहर आंध्र प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात उभारले जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, तिरुपती. ठीक आहे, तिरुपती बालाजीचं जे मंदिर आहे किंवा तिरुपती देवाचं जे मंदिर आहे हे खूप प्रसिद्ध आहे, त्यामुळे हा प्रश्न त्या दृष्टीने महत्वाचा आहे.
प्रश्न क्रमांक 20, भारत सरकारने नुकतीच प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्रसून जोशी. हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 21, केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, रोहित जैन. नियुक्त्यांचे वरचे प्रश्न आहे, खूप महत्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 22, गुगलद्वारे भारतातील सर्वात मोठे कृत्रिम बुद्धिमत्ता AI हब कुठे उभारले जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 23, 2000 नंतर जन्मलेला आणि 350 सामने जिंकणारा जगातील पहिला पुरुष टेनिसपटू कोण ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे यानिक सिनर. ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 24, एप्रिल 2026 च्या निवडणूक निकालानुसार पश्चिम बंगालमध्ये कोणत्या आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे? ठीक आहे. खर तर निकाल काल लागलेला आहे. 5 राज्य आणि 2 पोटनिवडणुका आपल्या विधानसभेच्या, तर त्याचे आपण प्रश्न घेतलेले आहे. एप्रिल 2026 मध्ये निवडणूक झाली, निकाल मे 2026 मध्ये लागला. तर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी, भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता मिळवलेली आहे, NDA ने. ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचं त्या ठिकाणी सरकार होतं. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत ममता बॅनर्जी, ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री देखील होत्या. आता भाजपचं पहिल्यांदा त्या ठिकाणी सत्ता आलेली आहे. दुसरं राज्य होतं तामिळनाडू. तर तामिळनाडू, 25वा प्रश्न त्यावर घेऊया. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, तमिळगा वेत्री कळगम, TVK. TVK हा पक्ष फेब्रुवारी 2024 मध्ये स्थापन झालेला आहे. या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहे सिनेस्टार, जे साऊथचे सुपरस्टार आहे, थलपती विजय. तर यांनी हा पक्ष स्थापन केला आणि 2च वर्षात त्यांनी तामिळनाडूची सत्ता मिळवलेली आहे. 99% शक्यता आहे की ते स्वतःच मुख्यमंत्री होतील, त्यामध्ये शंका नाही. वेळेनुसार आपण ते अपडेट घेऊच. प्रश्न क्रमांक 26, केरळ विधानसभा निवडणुकीत कोणत्या आघाडीने सत्ता मिळवलेली आहे? तर या ठिकाणी संयुक्त लोकशाही आघाडी, काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने सत्ता मिळवलेली आहे आणि काँग्रेसचं सरकार या ठिकाणी आता आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 27, आसाम मध्ये सुद्धा निवडणुका झाल्या. तर एप्रिल 2026 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या आघाडीने आसाममध्ये आपली सत्ता कायम राखली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी, म्हणजे भाजपच्या प्रणित किंवा भाजपने या ठिकाणी सत्ता कायम ठेवली. इथले मुख्यमंत्री आहे हिमंता बिस्वा शर्मा, कदाचित पुन्हाही तेच होतील. प्रश्न क्रमांक 28, पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठी आघाडी कोणती ठरली आहे किंवा कोणत्या पक्षानं बहुमत मिळवलेलं आहे? तर या ठिकाणी सुद्धा भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सने सत्ता मिळवलेली आहे. पुद्दुचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 29, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत एप्रिल 2026 मध्ये कोणाचा विजय झाला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री आहे. त्यांचे पती दिवंगत अजितदादा पवार यांचं 28 जानेवारी 2026 रोजी एका विमान अपघातात निधन झालं. बारामती या ठिकाणीच त्यांचं निधन झालं आणि त्या जागेवर उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी 2 दिवसानंतर शपथ घेतली आणि त्या जागेसाठी पोटनिवडणूक लागलेली होती. त्या ठिकाणी सुनेत्रा पवार या प्रचंड बहुमताने, रेकॉर्ड ब्रेक त्यांनी मत घेतलेली आहे. देशामध्ये त्याचा एक रेकॉर्ड बनलेला आहे. तर सुनेत्रा पवार या ठिकाणी विजयी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 30, राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कोणत्या उमेदवाराने विजय मिळवला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, अक्षय करडिले. तर अक्षय करडिले यांचे वडील शिवाजीराव करडिले हे 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत विधानसभेच्या आमदार झालेले होते भारतीय जनता पक्षाकडून. मात्र त्यांचा कार्यकाळ चालू असतानाच त्यांचं मध्येच निधन झालं आणि त्यासाठी त्या जागेवर पोटनिवडणूक लागली होती. भारतीय जनता पक्षातर्फे अक्षय करडिले यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवाजीराव करडिले यांच्या विरुद्ध प्राजक्त तनपुरे हे लढलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पार्टीकडून, आणि यावेळीही पोटनिवडणुकीत ते लढणार होते, पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे अक्षय करडिले यांचा विजय सुकर झाला. तर 4 आणि 5 मेच्या संदर्भातल्या ह्या होत्या चालू घडामोडी. जर तुम्ही आतापर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चालू घडामोडीच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. तुमचा दिवस शुभ जाओ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.